विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्च 2025 गणित भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. यामध्ये प्रश्न 3 ए पर्यंत आपण सोडवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 3B आपण सोडवत आहोत. आपण काही टेक्निक तुम्हाला सांगितलेले आहेत विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्याने प्रश्न आपल्याला सर्वस्व सांगत असतो, उत्तरापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून प्रश्न समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नच आपल्याला समजल्यानंतर उत्तर आपोआप कळतं. चला मग आपण प्रश्न समजून घेऊया. यामध्ये प्रश्न 3B पुढील 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी दुसरा बी मधला 3B मधला पहिला, पुढील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. क्रेमरची पद्धत फार सोपी आहे, पण त्या ठिकाणी काही टेक्निक आपल्याला वापरणं आवश्यक आहे. तर हे जे दिलेले समीकरण आहेत, 4x + 3y = 18 आणि 3x - 2y = 5. क्रेमरची पद्धत. तर क्रेमर बनल्यानंतर अगोदर थोडंसं सामान्य रूप क्रेमरचं काय आहे, काय सूत्र आहे ते थोडंसं आपण घेऊया. कारण त्या सूत्रावरच हे तुलना केल्यानंतर या सहगुणकाची आपल्याला क्रेमरची पद्धत सोडवता येते. म्हणून त्या ठिकाणी a1x + b1y = c1. त्यानंतर a2x + b2y = c2. c1 c2 हे स्थिर पद आपण क्रेमरच्या सूत्रामध्ये उजव्या बाजूला घेतो, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी. आणि मग इथं या समीकरणातील सहगुणक a1 म्हणजे काय आहे, x चा सहगुणक 4, तो लिहून घ्या. b1 y चा सहगुणक 3 आणि स्थिर पद आहे c1 18. त्यानंतर आपण एकाखाली एक घेऊया, म्हणजे थोडंसं समजण्यास सोपं जाईल. a2 ची किंमत आहे दुसऱ्या समीकरणावरून 3. b2 दुसऱ्या समीकरणावरून लक्ष द्या -2. आपण चिन्ह पण विचारात घेणार आहोत, कारण विद्यार्थी चिन्ह विसरले की चुका होतात. आणि c2 आहे स्थिर पद 5. तर या पद्धतीने आपण या किमती घेतलात, a1 b1 c1 a2 b2 c2. यामध्ये आपण पहिला निश्चयक जो आहे तो काय आहे पहा. या निश्चयकामध्ये आपण a1 b1 c1 a2 b2 c2 घेतल्यानंतर या समीकरणाच्या सूत्राच्या डाव्या बाजूच्या ज्या किमती आहेत त्या इथे लिहिल्या जातात. म्हणजे त्या ठिकाणी a1 उभ्या स्तंभात घेऊ, a2 b1 b2 त्या किमती आपण इथं लिहिणार आहोत निश्चयकामध्ये. a1 काय आहे 4, a2 3, b1 3, b2 -2. आपण या निश्चयकामध्ये या किमती घेतल्या, a1 a2 b1 b2 उभ्या स्तंभामध्ये आपण घेतल्या. हा निश्चय कसा सोडवायचा, तर निश्चयक आपण हा तिरकस गुणाकार करून सोडवला जातो. म्हणजे 4 × -2 आणि 3 × 3. आपण एका कंसात घेऊया, 4 × -2 वजा या दोन संख्याचा गुणाकार वजा या दुसऱ्या दोन तिरक्या संख्यांचा गुणाकार, म्हणजे 3 × 3. आणि मग उत्तर काय येईल पहा. या ठिकाणी 4 दूनी 8, पण ऋण न गुणलं तर ऋण येईल. -8 वजा 3 × 3 3 त्रिक 9. आणि मग या ठिकाणी -8 -9 दोन्ही संख्या ऋण असतील तर काय होईल, त्यांची बेरीज, चिन्ह ऋण होतं आणि बेरीज केली होते. 8 आणि 8 16 आणि 17 -17. म्हणजे डी ची किंमत काय आली, डी या निश्चयकाची आली -17. त्यानंतर आपण आता dx हा निश्चय घेणार आहोत. dx या निश्चयकामध्ये
एक्स म्हणल्यानंतर आपण जो वरचा डी निश्चयक आहे A1 A2 B1 B2 यामध्ये पहिला जो स्तंभ आहे त्या ठिकाणी आपण स्थिर पद आणलं जातं. A1 A2 च्या ठिकाणी आपण काय घेतलं जातं, C1 C2 घेतलं जातं आणि दुसरा स्तंभ B1 B2 चा जशास तसे लिहिला जातो. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. एक्स म्हणलात की C1 C2 A1 A2 च्या ठिकाणी आणायचं आणि B1 B2 जशास तसे. परत आपण या किमती घेऊया. C1 किती आहे 18, C2 5, B1 B2 आपण घेतलेला आहे 3 आणि ऋण 2. परत तोच नियम या दोन तिरक्या संख्याचा गुणाकार म्हणजे 18 पहिल्या कंसात घेऊया 18 गुणिले वजा 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये परत या दोन आपण 5 आणि 3 या संख्येचा तिरकस गुणाकार, थोडक्यात 5 गुणिले 3 आणि मग उत्तर काय येईल बघा 18 दोन्ही 36 पण ऋण, कारण ऋण संख्येनं धनाला गुणलं तर ऋण येतं, वजा 5 त्रिक 15 आणि या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून चिन्ह ऋण येतं आणि त्यांची बेरीज होते. 6 आणि 5 11ला 1 हातचाला 1 2 आणि 3 5 ऋण 51 या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला dx काय मिळाला, ऋण 51 मिळाला. आता आपण सोडवत आहोत dy. dy म्हणलात आपण पहिला निश्चय काय होता A1 A2 B1 B2, तर पहिला जशास तसे घेतला जातो A1 A2 आणि y म्हणला की दुसरा आपण बदलणार आहोत. A1 B2 च्या ठिकाणी आपण स्थिर पद म्हणजे C1 C2 घेतला जातो. हा निश्चयकाचा नियम आहे. आणि मग या किमती ठेवूया A1 A2 वर लिहिलेत आपण 4 3, C1 C2 इथे घेतलेले आहेत 18 5. परत तोच पहिल्या कंसामध्ये दोन संख्यांचा गुणाकार, हा तिरका गुणाकार 4 गुणिले 5 वजा 2 कंसामध्ये वजा चिन्ह आहे आणि परत या दोन संख्येचा गुणाकार 18 गुणिले 3. हा गुणाकार सोडवूया. 4 पंचे 20 वजा 18 गुणिले 3 18 त्रिक 54. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं, मोठ्या संख्या ऋण आणि 54 मधून 20 गेले. या ठिकाणी बघा ही वजा बाकी 54 वजा 20 4 ला 4 आणि या ठिकाणी 5 मधून 2 गेले 3, किती आले 34. ही वजा बाकी 34 आलेली, ऋण 34. म्हणजेच या ठिकाणी dy मिळाला आपल्याला. विद्यार्थ्यांना वजाबाकी करत असताना गडबड करू नये, म्हणजे चुका होणार नाहीत. आता फायनल सूत्र काय हो, आपण या निश्चयकामध्ये डी मिळवला, ऋण 17 dx मिळवला, dy मिळाला. तर या ठिकाणी आपण जे चल पद आहे x काढण्यासाठी या dx ला d न भागायचं आहे. शेवटचं सूत्र dx भागिले d. dx आपण निश्चयकाला वजा 51 भागिले d ची किंमत ऋण 17 आणि मग ऋण आपण धन करूया किंवा ऋणानं गुणल्यानंतर ते धन होतं. 17 1 17 17 त्रिक 51 म्हणजे उत्तर आलं x बरोबर 3. ही किंमत आहे. त्यानंतर आपण y काढूया. y बरोबर सूत्र काय आहे तर dy ला आपण d न भागतो, म्हणजे दोन्ही ठिकाणी d हा छेदात आहे. dy आपण या निश्चयकाची किंमत आली ऋण 34 आणि d आहे 17, तो पण ऋण 17. ऋण ऋण धन केलं 17 दोन्ही 34, म्हणजे y मिळाला आपल्याला 2. अशा पद्धतीने x मिळाला, y मिळाला. अगदी सोपी पद्धत आहे. आपण टेक्निकने जर समजून घेतला तर ती लक्षात राहते, चुका विद्यार्थ्यांनी करायच्या नाहीत.